जोरदार टाळ्या. मंडळी, तनानं इथे आहात, मनाने पण इथे आहात आणि कानाने पण इथेच राहा. जे कानावर पडतायत सूर ते छानपैकी असे झिरपत मनात गेले पाहिजेत. डोक्यात जर तुमच्या दुसरं काही चालू असेल ना तर ते असे आतपर्यंत जाणार नाहीत. आणि मग दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले, ही जी अवस्था असते ना, ही जेव्हा तुम्ही पूर्णपणे त्या गोष्टीमध्ये असता ना तेव्हाच येऊ शकते. आणि संगीत ही तर जादू आहे, माहितीये का? खरंच जादू आहे. तुम्हाला जगण्याचा एक सुंदर क्षण हे संगीत ऐकतानाच मिळू शकतात. त्यामुळे तुम्ही इथेच राहा, मनानी पण कानानी पण. कल्पना आहे, मला डॉक्टर्स मंडळी आहेत, तुम्हाला थोडंसं अलर्टही राहावंच लागणार आहे. पण मिळाली इतकी सुंदर संधी, इतकी सुंदर संध्याकाळ, तर ती नक्कीच तुम्ही फुल फ्लेज पूर्णपणे एन्जॉय करावी असं वाटतंय. चला, आजच्या संध्याकाळमध्ये बक्षीस जिंकण्याचं आणखीन एक निमित्त किंवा एक संधी. आम्ही सांगितलं होतं की आजच्या कार्यक्रमाला आपण कसं यायचंय. काइंडली अटेंड इन येलो अटायर असं आपण लिहिलं होतं. येलो मध्ये पण आमची स्टेजवर बघता आहात, आमची सगळ्यांची लेमन येलो थीम आहे, बरोबर ना? तर मागच्या वर्षी पण आपण एक बक्षीस दिलं होतं. सो या वर्षी लेमन येलो थीम मध्ये आलेले आहेत का कपल, नवरा बायको. स्पेशली कपल म्हणजे नवरा बायको. कारण बऱ्याचदा काय होतं माहितीये का, मी आणि माझी बहीण सारखं घालून आलोय असं पण लोक येऊन मला सांगतात. तर मला तसं नकोय. कपल म्हणजे प्युअरली हजबंड अँड वाईफ असं कपल जर लेमन येलो मध्ये आले असतील तर लगेच एक बक्षीस आम्ही देणार आहोत. आलेले एक सर आलेत, मॅडम पण आलेत. क्या बात आहे. ओके, व्हेरी नाईस, थँक्यू सो मच. किती छान. बरं, नवीन खरेदी केली या कार्यक्रमासाठी का होता तुमच्याकडे लेमन येलो कलर तयार होता? We are Commander Ashish Kulshresht and Mrs. Sonali Ashish Kulshresht. ओके, खूप छान. बाय द वे, फक्त बक्षीस
बक्षीस देणार नाहीये अशासाठी नाही तुमच्या काय तुम्हाला लागणार आहे तो माईक. आज तुम्ही या कार्यक्रमात पहिल्यांदा आलेले आहात की याच्या आधी पण अटेंड केलेला आहे? हॅव यू अटेंडेड द प्रिव्हियस इयर प्रोग्राम? Yes, 23 we've been attending. ओके. सो काय मराठी सर बोलू शकता आपण? बरं, कसं वाटतं इथे आल्यानंतरचा तुमचा एक्सपिरियन्स काय आहे जरा सांगा ना आम्हाला. Good evening, everyone. Our son Pratnesh has been learning synthesizer from Peter sir since 23. This is his third year, and Okay. Twice he has appeared for Trinity College exam, and he's already cleared the basic and the initial grade exams. And since this is the third time that we are attending this program, and this is truly a magnificent performance. Every time that we come here, and we really enjoy the evening. And we can make out that so much of hard work goes not only in just preparation, but Yes. also in setting up the whole auditorium, this whole place, and arranging various things. So it's really a great and a wonderful experience. Thank you, sir. थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस, ॲक्च्युली खूप ग्रेट एफर्ट्स. एव्हरीवन, ऑल ऑफ देम पुट देअर ग्रेट एफर्ट अँड पुट देअर होल एनर्जी. ॲक्च्युली प्रत्येक जण पॉवर स्टेशन आहे आमच्यासाठी आणि त्या सगळ्यांची ताकद लावून हा इव्हेंट तयार होत असतो. चला आपण कुलश्रेष्ठ दाम्पत्याला गिफ्ट देऊयात. स्तुतीच्या हाताने आपण या दाम्पत्याचा कौतुक करूयात. हे कौतुक आम्ही अशासाठी करतो, याला एक वेगळी तयारी लागते की अरे आपल्याला काय सांगितलंय. थँक्यू सो मच. बाय द वे, इथे आलेल्या आमच्या सगळ्यांपैकी, आपल्या सगळ्यांपैकी ज्यांना काही बोलायचं आहे आपल्या अकॅडमीबद्दल, आपल्या मुलांच्या प्रगतीबद्दल, तर नक्कीच यू ऑल आर वेलकम. आपण काही शब्द, मोजक्या शब्दात आपल्या प्रतिक्रिया देऊ शकता. आम्ही ते ऐकायला उत्सुक आहोत. ओके, चलो लेट्स मूव ऑन. आणि पुन्हा एकदा राजेश खन्ना फॅन पब्लिकसाठी, किशोरदा फॅन, पंचमदा फॅन, या सगळ्यांसाठी एक ग्रेट परफॉर्मन्स आपल्या समोर येतोय. मी नाव सांगत नाही, सुरू झालं की तुम्हाला कळणारच आहे. आणि ऍक्च्युली इट्स अ सिंगिंग परफॉर्मन्स. सो लेट्स वेलकम ऑन स्टेज पीटर सर, कौस्तुभ पवार अँड अनुज ठाकूर. अपना ही साया देख के तुम जाने जहाँ शर्मा गए. अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए. मेरा क्या होगा सोचो तो जरा. आए ऐसे न आनी भरा झुकती पलकों के
तू तो अकेला ही अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं, तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं। मांगा है तुम्हें दुनिया के लिए, अब खुद ही सनम फैसला कीजिए। ओ मेरे दिल की चैन आए मेरे दिल को रुबा कीजिए। ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। ओ मेरे ओ मेरे वाव, थँक्यू सो मच. हा करतायत विद्यार्थी घडवतायत आणि अनुष ठाकूर आज खास नाशिकहून या प्रोग्रामसाठी इथे आलेत. तर मी स्वागत पण करते आणि अर्थात आभार पण मानते या अतिशय सुंदर परफॉर्मन्स बद्दल. मंडळी आपण एक वाक्य नेहमी ऐकतो की एका मोठ्या वटवृक्षाखाली किंवा मोठ्या झाडाखाली छोटी रोपटी इतर झाडं वाढत नाहीत. पण संगीताच्या बाबतीत, संगीत क्षेत्राच्या बाबतीत हे पूर्णपणे उलट आहे. संगीत शिकवणारा गुरु जेवढा त्याच्या कलांनी, गुणांनी, आचारांनी, विचारांनी बहरलेला असतो, लगडलेला असतो, तेवढाच उलट त्याच्या हाताखाली, त्याच्या म्हणजे छायेखाली शिकणारे शिष्य हे अप्रतिम उत्तम घडत असतात. मला असं वाटतं पीटर पंडित सर आणि आपल्या सोनाली पंडित मॅडम हे दोघेही, तुम्ही बघा इथे गाण्याचे पण परफॉर्मन्स होत आहेत. खरं तर आपल्या अकॅडमीमध्ये आपण गाणं शिकवत नाही, आपण वाद्य शिकवतो, गिटार, कीबोर्ड, सिंथसायझर, ड्रम. पण या सोबतच सर या मुलांना गाण्याचंही उत्तम पैलू पाडतात. कार्यक्रमाच्या निमित्तानं का होईना, पण मला असं खरंच म्हणावंसं वाटतं की ते स्वतः संगीत साधनेप्रती खूप, ज्याला आपण म्हणूया, समर्पित आहेत. आणि म्हणूनच आपल्या शिष्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना ते तेवढ्याच प्रामाणिकपणे या सगळ्या कलागुणांमध्ये निपुण बनवतायत. चलो, खरंच सरांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण अहो इतकं हार्डवर्किंग कोणी नसतं. सेक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टीचर आहेत गेली अनेक वर्ष. किती सर, वयाच्या फार लवकर तुम्ही सेवेत पडलेला आहात ना, शिक्षण सेवेत. वयाच्या 21व्या वर्षापासून ते या कामात आहेत, शाळेत पण शिकवत आहेत आणि आपल्या अकॅडमी तर्फे विद्यार्थ्यांना पैलू पाडतायत. खूप मोठी गोष्ट आहे. आपण भाग्यवान अहिल्या नगरकर की आपल्याकडे पीटर पंडित सरांची ग्रेस म्युझिक अकॅडमी आहे. नाहीतर शहरांमध्ये असे शिक्षक मिळणं सोपं नाहीये खरं तर. येस, व्हेरी नाईस सर, थँक्यू सो मच. यानंतरचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा मी ईशाला आमंत्रित करते आणि ईशाचा चॉईस आहे एकदम फॅन्टास्टिक आहे बाबा. इथे बसलेल्या अर्ध्याच्या वर जनतेने ही गाणं ऐकलेली नसणार आहेत. हरकत नाही, खूप वेगळ्या जनरेशन मध्ये पण आपण काम करतोय. त्यामुळे येस, यांचा पुन्हा एकदा वेंगा बॉईजचा एक छान परफॉर्मन्स इथे होतोय. इट्स अ सिंगिंग परफॉर्मन्स. Yes, it's my day. I'll take a trip downtown.
तेव्हा आपण म्हणू तुझ्या प्रत्येक परफॉर्मन्सला आम्ही टाळ्या दिलेल्या आहेत, तुला कौतुक आम्ही केलेलं आहे ईशाचं, हो की नाही? येस, व्हेरी नाईस. आपल्यासोबत अनुज ठाकूर आणि कौस्तुभ पवार आहेत, दोघंही स्टुडंट्स आहेत. मी जसं म्हणलं, दोघांनाही आपल्या गुरुप्रती काही भाव व्यक्त करायचे आहेत. दोघांना ऍट अ टाइमच मी मंचावर आमंत्रित करते. दोघांनी यावं. Year 2000. ओके. Short Manus, short but little fat. ठीक है. He was carrying a keyboard. ठीक है. Alone man carrying a keyboard with a stand in hand. In our school. I was in standard 4th. Okay. I remember. अच्छा. Standard 4th, it was Golden Jubilee of Sacred Heart. 2000, year 2000. That time, first we saw him in the school. Okay. Alone man, never, no one recognized him. He was new to the school. 5th standard, 6th standard, there was a invitation for whole school that there will be a choir. So you are invited, come and give your auditions. So 6th standard, after 2 years, I gave that audition. And since then, I know him. Okay, wow. 2006. Yes. 2006, the journey started with, I'll say it was in a room, it was library. There was no music room in Sacred Heart, separate room. It was library. So library, we used to go there and we used to practice. Okay. It started with national anthem. ते सुरात गाणं सगळ्यात महत्वाचं. नाही सुरात नाही वेळेत सुद्धा. अच्छा, वेळेत सुद्धा. Sacred बरोबर Heart, आहे. I'll appreciate the school because school taught us that national anthem should be sung in 52 seconds 52 only. seconds only. Yes. For that, we gave 1.5 hours to set the tempo. Oh, wow. So that tempo 52 seconds should be there. Yes. And I think so, Mother Veronica, we got many corrections for the national anthem. Oh. Ki Baba, it should be sung this way. These words are not correct. It is about national anthem. Okay. Then we got a music room. Okay. It was below 9th standard classrooms. Sister Agnes, she was interested in music and she appreciated us and sir. Okay. Wow. She was a backbone, I will say. Okay. We were motivated because of her for music. I remember it was our prelims. So in 10th standard we were 4 candidates. We appeared for our prelims. It was our history exam. We planned, it was a competition at Sahkar Sabhagah for patriotic songs. So we planned, ki Baba, we are going to write the paper in 2.5 hours and last half hour we are going to go for practice. Okay. अच्छा. We planned, huh? हाँ. But in between, and we executed it. Okay. Before half hour, we left from the classrooms, but Sister Mercy caught us. Oh. That was the worst thing happened to us. Where are you going? It's your prelims, it's 10th standard. Okay. She scolded us horribly. Still then, we said, we have completed our paper and we got for the practice. Still, you Yes, went still for the we practice. went for the practice, Okay, okay. yeah. Apart from everything. Yes. Sister Mercy used to scold us very much. Because 10th standard, we used to get punishments for going to the practice. Okay. Once we were punished, we were in the portico, and then from there we used to go to the practice. So each and every teacher known us कि बाबा ये सब मीटर के बच्चे यार इनके ये इस पे नहीं लगा. And we were studious and we were naughty, no doubt. But many things he taught us. After 10th standard, we left the school, but sir never left us. Oh, yes. Sure. Then our music room shifted from that small room. That room, it was not a big room, the music room. I'll describe you. There were no instruments there. Okay. Slowly the instruments got increasing. That first I think so there were 2 to 3 guitars something. Okay, okay. We used to sing. We never played anything there. We used to sing. Then a drum set came. It was something big that everything is coming. Yes. And it was developing in front of our eyes. So I saw that man with 1 keyboard here, and today after 25 years, he is carrying 8 keyboards and he is controlling everyone. It is just 8 to see here, but there are many
at his place. Yes, yes, yes. Yes. So Actually, it's a big journey, 25 years. yes. After school, that music room shifted to St. Anne's. We know father. Yeah, basement, the old Sacred Heart Convent School, the last classroom we had. We practiced there. It was 11th. School was left behind. We were in college. Still after college, it was 8, 8:30, 9. We used to stay there for practicing. It was many things. Not just music, but he taught us life. What is life actually? Because we were just something 15, 16, 17. So I'll mention it that I am the third generation of his development, because before me it was Anand Makasare, then Merlin is the second batch, I am the third batch, these guys are fourth batch. Okay, okay. His first batches, I am the third batch. Thank you. Yes. St. Anne's, it was a great time. Then I left this place. But he was always in contact and he always taught it. He said, not only music, ask me anything, he'll guide. So he was a mentor, he was a teacher, he was a guide, he was everything. A whole package which God gifted us. He is a God gift. He is a God gift for us, for every student. Thank you, Anuj. Thank you, madam. अनुजनी सांगितल्याप्रमाणे सगळं काही खरंच आहे. आणि मला आठवतं की ज्यावेळेस आम्ही फेल व्हायचो काही सब्जेक्टमध्ये, बरं. तर आम्हाला ना आई वडिलांना नव्हते बोलवत, हा. पीटर सरने घेऊन. अच्छा, पीटर सारखे बच्चे. हा. पीटर So सरांना call घेतलं. पीटर सर. त्यावेळेस म्हणजे, आणि मला आठवतं 2006 मध्ये सर पहिल्यांदा स्टुडिओमध्ये घेऊन गेले होते आम्हाला रेकॉर्डिंगसाठी. अच्छा. हो, पुण्यामध्ये. तर तेव्हापासून, त्याच्या अगोदरपासून म्हणजे जी म्युझिकला आवड लावली ती फक्त सरांमुळे. आणि वा. नंतर जे 5 अल्बममध्ये मला चान्स दिला सरांनी, त्याबद्दल मी सरांचे फार फार क्या बात है, व्हेरी नाईस. चलो निलेशजी या एकदा. निलेश पारधे, या तिघांचा एक फोटो व्हायला पाहिजे. निलेश पारधे साऊंड इंजिनियर आज मुंबईहून आले There is आणि Merlin too. Where is Merlin? जगभरामध्ये ते साऊंड इंजिनियर म्हणून ते काम करतात. सो बेसिक मला वाटतं रिदम आणि जे काही आहे ते सगळं पीटर सरांनी पेरलेलं आहे त्यांच्या रोमात. व्हेरी नाईस. नमस्कार सगळ्यांना. नील पारदे म्हणून आता सगळे ओळखतात मला. स्कूलपासून म्युझिक हे सरांनी आमच्यात पेरलं. त्यानंतर म्हणजे स्टुडिओज होतोच मी पहिल्यापासून. 11, 12 सायन्स वगैरे झालं. मी इंजिनिअरिंग 3rd इयर COPचं ENTC सोडलं. ओके. म्हणजे COPला बहुतेक म्हणजे आता माहीत नाही कुणाला की COPला नंबर लागत नाही इंजिनिअरिंगसाठी. माझा लागला तिथे. मी 3rd इयर तिथे शिकलो. त्यानंतर मी ते सोडलं कारण की माझं मन लागत नव्हतं. अरे बाप. मी आईवडिलांना सांगितलं की नाही, मला हे नाही जमत. मतलब 3 इडियट्स वाले 1 इडियट यू आर. हा, काइंड ऑफ मी आहे तसा. आणि मी त्यांना सांगितलं की मला साऊंड मध्ये काहीतरी करायचं, टेक्निकल नॉलेज. त्यानंतर मी FTI मध्ये ऍडमिशन घेतलं. मी त्यानंतर साऊंड इंजिनिअरिंग केलं. हेमी सेस्मीच्या स्टुडिओला मी 3 वर्ष होतो. त्यानंतर मी इंडियातली सगळ्यात मोठी रेंटल कंपनी त्यांच्यासोबत काम करतोय. मी AR रहमान सोबत काम करतोय. आता मी करंटली इंडियन आयडलचे जेवढे सीझन आहेत, जेवढे आर्टिस्ट आहेत, त्यांना सगळ्यांना मिक्स करतोय. सोनू निगमला मिक्स करतोय, सुनिधी चौहानला मिक्स करतोय, विशाल शेखरला मिक्स करतोय. म्हणजे ऑलमोस्ट इंडस्ट्रीतले 12-15 आर्टिस्ट आहेत ज्यांना मी मिक्स ऍज अ साऊंड इंजिनियर म्हणून मिक्स करतोय. क्या बात आणि है, हे क्या माझं बात है. सगळं जे काही म्हणजे मी बोलतो की मी आज ह्या मंचावर आहे. आज माझा स्वित्झर्लंडचा शो होता. बरं. म्हणजे आज हो, मी हो. स्वित्झर्लंडला जाणार होतो. ओके. पण सरांनी माझी ही डेट मला 6 महिन्यापूर्वी सांगितली होती की नील हो. तुला यायचंय. क्या आणि बात आहे. आज मी जे काही आहे, स्पेशली म्हणजे मला इथे यायचं आजचं हे कारण आहे की आज मी जे काही म्हणजे नाव कमवतोय आणि सगळ्यांना कळतंय की हा असा एक नावाचा साऊंड इंजिनियर आहे आणि तो नगरचा आहे. नगरचा एकच साऊंड इंजिनियर आहे ज्याला क्या बात आहे. सिनायझर कडून म्हणजे मला रिकग्नाइज केलं जातं फक्त या एका माणसामुळे. क्या बात आणि है. जेव्हा मला क्या ऍडमिशन बात. घ्यायचं होतं, माझ्या आई वडिलांनी हे सांगितलं होतं की तुझी गॅरंटी कोण घेणार, की तुझं हे लाईफ चालणार कसं. कारण की म्युझिक मध्ये आजही भरपूर पॅरेंट्स हे म्हणतात की त्याच्यामध्ये लाईफ नाहीये. हो, काय तर करणार? ह्या माणसांनी, बरोबर. पीटर सरांनी माझी गॅरंटी घेतली होती की माझ्या घरी आले, माझ्या आई वडिलांना कन्व्हिन्स केलं की सर मी गॅरंटी घेतो हा मुलगा आयुष्यात काहीतरी करेल. वा वा. आय एम रिअली थँकफुल टू हिम की ह्यांच्यामुळे आज मी काहीतरी कुठेतरी छोटंफार काहीतरी काम करतो. वा, थँक्यू वा, सो मच वा, सर. वा, वा.
खरंच एका गुरुची ओळख त्यांच्या शिष्यांमुळे असते, ते तुम्ही सार्थ केलंय. त्यामुळे गुरुची वेगळी ओळख, शाब्दिक ओळख द्यायची गरजच राहत नाही खरं तर. खूप छान. पीटर सरांसाठी आणि या पीटर सर Yes, आमचे yes, सरपंच yes. आहे. टाळ्या होऊन जाते सरांसाठी. वा वा वा. हे आम्ही आज जे काही होत आहे ना, या कुठल्याच गोष्टी प्लॅन नाही आहेत. आम्ही या प्लॅन केल्या नव्हत्या की या गोष्टी आजच्या कार्यक्रमामध्ये घ्यायचा. मला तर या व्यक्तीचं नाव पण माहिती नव्हतं की जे समोर बसलेले आहेत ते कोण आहेत. पण ऑल ऑफ अ सडन या गोष्टी झाल्या. कदाचित हे निहित असतं. योग्य हातामध्ये आपण आपलं मूल दिलेलं आहे आणि त्याचं याच्यामध्ये खूप छान फ्युचर घडणार आहे. चलो लेट्स मूव्ह ऑन. अगदी बोटावर मोजण्या इतके परफॉर्मन्स राहिले, ते एका हाताच्या, तेही सांगते. अगदी मोजके परफॉर्मन्सेस राहिलेले आहेत. सॉरी टू टेक युअर टाइम डिअर पेरेंट्स, पण एक मी सांगू इच्छिते की आय वॉज बॅक स्टेज आणि मला असं कळालं की 2 days बॅक डिअर अँकर, म्हणजे जसं तुम्ही सांगितलं तुम्ही ह्या कार्यक्रमाची वाट बघता, तशी आम्ही पण सरांना विचारत असतो की वीणा मॅडम आहेत का. तर 2 दिवसापूर्वी शी मेट विथ अन ॲक्सिडेंट इन पुणे अँड टू ॲड टू इट शी इज गॉट स्टिचेस ऑन हर हेड. But hats off to you, madam, for your dedication and commitment. And we pray for your speedy recovery. Please accept a token of our love and gratitude. Thank you so much. God bless you. Thank you. कलाकारांनी या गोष्टी सांगायच्या नसतात पर्सनल लाईफच्या, कारण आम्ही कलाकार आहोत. त्यामुळे मंचावर जे करायचंय ते पूर्ण न्याय देऊनच करावं लागतं. पण मॅडमना ह्या गोष्टी मला सांगाव्या लागल्या, त्यामुळे त्या तुमच्या समोर आल्या खरं तर. पण ॲक्सिडेंट झाल्यानंतर काल पण मी पुण्यात एक परफॉर्मन्स करून आलेली आहे. त्यामुळे हां, तर दिस इज माय सेकंड वन ॲक्च्युली. इट्स ओके, लेट्स मूव्ह ऑन. थँक्यू सो मच. माझं ग्रेस म्युझिक अकॅडमीवर माझं विशेष प्रेम आहे, कारण इथे जे मी जगते ना, जर मी घरी असते तर मी अजूनही आजारीच फील करत राहिले असते. पण इथे आल्यानंतर जी एनर्जी मला मिळाली आहे ती कदाचित तुम्ही लोक जे कलाकार आहेत ते समजू शकतात की आम्ही इथे जगतो. ॲक्च्युली हे क्षण आम्ही जगतो. बाकी तर आम्ही तयारी करत असतो फक्त ह्या क्षणांसाठी. त्यामुळे हे माझ्यासाठी जगणं आहे. सो थँक्यू सो मच. ओके, यानंतर एक फार स्पेशल परफॉर्मन्स आहे, फार स्पेशल आहे. सो पूर्ण लक्ष देऊन बघा. ज्या संपूर्ण पिढीला ज्यांनी याड लावलंय ते याड लागलं गाणं आता आपल्या समोर होतंय. सो आमच्या सगळ्या छोट्या मोठ्या सगळ्या कलाकारांचा हा स्पेशल एफर्ट्स घेतलेला असा सुंदर परफॉर्मन्स आहे. सो पुट युअर हँड्स टुगेदर फॉर याड लागला इन्स्ट्रुमेंटल परफॉर्मन्स. ओके, येस, ऑल द बेस्ट.
नाहीतर लगेच काही बोलावं असं वाटतच नाही खरं तर. मी तर हरवून गेले होते त्या सुरांमध्ये. लेकरांची दृष्ट काढा हं, घरी जाऊन आयांनो. फार छान, खूप छान, खूप छान, खूप छान, खूप छान. याड लागलं रे आम्हाला. खूप छान, मस्त. नीलजी, तुम्हाला 6 महिन्यापूर्वी डेट दिली, मला तर मागचा परफॉर्मन्स संपल्यावरच पुढची तारीख दिली होती. मॅडम 6 डिसेंबर लिहून घ्या. म्हणजे माझ्या प्लॅनरची सुरुवात यांच्या तारखेनीच होते. नेक्स्ट इयर डिसेंबरची पहिल्यांदा तारीख बुक होते, मग जानेवारी फेब्रुवारी बाकीच्या सगळ्या. सो इतकं मी ते सांगणार नाही की एक अटॅचमेंट होऊन जाते, एक भावनिक आम्ही गुंततो त्या त्या कार्यक्रमामध्ये. त्यामुळे होता होईतो त्यापासून आम्ही डिटॅच होतच नाही. तसंच हा कार्यक्रम मला खूप आनंद देणारा असतो. चला. La
मॅडमांना विचारायचं आहे. मॅडम, अर्जुन कुलकर्णी सोबत परफॉर्म करून तुम्हाला कसं वाटलं? क्या बात आहे. असाही गायक आपल्या सोबत असेल असं वाटलं होतं का तुम्हाला? क्या बात आहे. बाय द वे, या गाण्याची एक गंमत मला तुम्हाला सांगायची आहे. तत्पूर्वी अँजेलोच्या मम्मी आहेत नॅन्सी मॅम, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. संपूर्ण परिवाराला सुराची देणगी आहे, ही किती चांगली गोष्ट आहे. खूप छान. बाय द वे, मी जे सांगायचे ते आता सांगतेच. अर्जुनची ही रिहर्सल मी घरी ऐकलेली आहे. आम्ही सख्खे शेजारी आहेत, त्यामुळे अर्जुनची सगळी रिहर्सल मी ऐकली होती आणि मला माहिती होतं की असं काहीतरी होणार आहे. पण म्हटलं आता त्याचं पूर्ण जे काही सादरीकरण आहे ते होऊन जाऊ देत, मग आपण सांगूयात की तू रिहर्सलला पण फार मस्त चाललं होतं सगळं. आम्हाला सगळं ऐकायला येत होतं घरी, त्यामुळे मला कल्पना होती. पण नॅन्सी मॅमचा इतका धडाकेबाज साथ असेल त्याला हे नव्हतं माहिती, कारण तिने फक्त मला होता. हा ऍक्च्युली अर्जुन परफेक्ट, व्हेरी नाईस. चलो, यापुढेही तुमचे खूप छान परफॉर्मन्सेस आम्हाला ऐकायला मिळावे. थँक्यू सो मच अर्जुन, यू वर रॉकिंग डिअर. खूप छान. आणि ते त्या गोष्टीचा आनंद घेत आहेत, त्यांच्या डोळ्यातलं प्रेम आणि कौतुक दिसतं ना, त्यांना जग जिंकल्याचा आनंद असतो तिथे. त्यामुळे खूप छान या मुलांच्या आई वडिलांनी वेळ दिलेला आहे. मी मंगेश सर आणि मनीषा मॅडमना आभार मानते, कारण मागच्या वर्षी मनीषा मॅडम नव्हत्या, त्या परदेश दौऱ्यावर होत्या, कामानिमित्त डेंटिस्ट आहेत. तर पण छान वाटलं. थँक्यू सो मच. येस, यानंतर येस आपल्या जिच्या आवाजाने आपण सगळे फॅन झालो तिचे, ईशाला आपल्याला काहीतरी सांगायचं आहे. मी तिला आमंत्रित करते. मी पीटर सरांसोबत पहिलीपासून क्लास करत आहे. त्याच्या आधी भरपूर क्लासेस लावले, डान्स क्लास, ड्रॉइंग क्लास, पण ते आवडलंच नाही. एक दिवस जाऊन सोडून दिलं. मग एकदा माझ्या मैत्रिणीने मला कीबोर्ड दिला आणि पीटर सरांचं नाव सांगितलं. आम्ही पीटर सरांना कॉन्टॅक्ट केलं आणि क्लास झाला. वी क्लिक राईट अवे. From then on till now, I've been constantly doing his classes, and not only keyboard, guitar, आणि माझं बघून माझी बहीण इरा पण शिकली. Music has been a part of my personality, and one of the major factors for my personality development was played by Peter sir, who taught me to be confident on stage. आज मी कदाचित सिंग पण नसतं केलं स्टेजवर जर मला पीटर सरांनी म्हटलं नसतं फर्स्ट ॲन्युअल डे प्रोग्रामला की ईशा गो ट्राय, म्हणजे. आणि ही ऑलवेज गायडेड मी. ही इज लाईक द नॉर्थ स्टार हू शोज द राईट डिरेक्शन. इन स्कूल ऑल्सो आय लुक आफ्टर द choir and I am always there in all the music performances, and all thanks to Peter sir who has guided me through this journey. Next 2 years of my life are going to be important. They're going to be an important milestone for me. And I would not be continuing his classes, but I will surely come for the annual day program, for which Peter sir and Sonali ma'am take extra efforts. They put in so much effort for this program just to give a good platform to all the children. A big round of applause for both of them for their hard work and dedication that they have put into this program. Thank you so much, everybody. किंवा तेवढा वेळही आपण देऊ शकणार नाही. सो ईशा बडवे, थँक्यू सो मच. आणि काय करायचं बाळा? ओके, हां. तर थँक्यू. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या तुझ्या करिअरसाठी पण आमच्या शुभेच्छा. ॲन्युअल डेला तुझी नक्की वाट पाहू आम्ही. मी आपल्या ग्रेस म्युझिक अकॅडमीच्या या 4th ॲन्युअल म्युझिकल एक्स्ट्रावॅगन्झासाठी आणि अर्थातच कॉन्व्होकेशनसाठी उपस्थित मान्यवरांना मी आता मंचावर आमंत्रित करते. आपल्या शब्दांनी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी मी सर्वप्रथम मंचावर सन्मानपूर्वक आमंत्रित करू इच्छिते आजचे चीफ गेस्ट फादर अजित अँथनी मुनिस यांना. अर्थातच लकी ड्रॉच्या माध्यमातून आहे. यानंतर लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण 1 नाही 2 नाही तर 3 जणांना घसघशीत सोन्याची नथ देणार आहे. चला, त्यामुळे 3 अहोंचं टेन्शन जाणार आहे. बायको कधीची मागे लागली आहे, तर आज होऊनच जाऊ देत सोन्याची नथ. ओके सर, प्लीज 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 विल यू प्लीज कम अप हियर. I think I will need this podium to support myself. After having experienced the mesmerizing performances and the lovely anchoring of ma'am, I doubt whether they are going to listen to me today. Respected Father McEnroe Lopez,
respected Mr. Ashok, respected Mr. Leo Pandit, Mrs. Sonali and Mr. Peter Pandit, आणि इथे जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींनो आणि सर्व बडिंग रॉक स्टार्स, गुड इव्हनिंग, व्हेरी व्हेरी गुड इव्हनिंग. आज ग्रेस म्युझिक अकॅडमीच्या या भव्य वार्षिक संगीत महोत्सव व पदवी प्रदान समारंभात सहभागी होण्याचा मला खूप सन्मान आणि आनंद आहे. आज ही म्युझिक अकॅडमी प्रतिभेला दिशा, कल्पनाशक्तीला उभारी आणि संगीत प्रेमाला योग्य अभिव्यक्ती देत आहे आणि ह्याचा मला आज खूप गर्व आहे. आणि म्हणून मी पीटर सरांचे मनापासून आभार मानत आहे आणि अभिनंदन करत आहे. प्रिय बडिंग रॉक स्टार्स, पदवीधर विद्यार्थ्यांनो, हार्दिक अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. तुमचा प्रवास सातत्यपूर्ण सराव, शिस्त आणि संगीतावरील प्रगाढ प्रेम यांनी घडलेला आहे. संगीत ही केवळ कला नसून आत्म्याची एक भाषा आहे, मनांना जोडणारा एक सेतू आहे आणि समाजाला समृद्ध करणारी शक्ती आहे. या शक्तीचा तुम्ही पुढील आयुष्यातही सकारात्मक आणि अर्थपूर्ण उपयोग कराल हीच सदिच्छा. आदरणीय शिक्षकवृंद, विशेष करून पीटर पंडित, विद्यार्थ्यांना दिलेले मूल्यधारित मार्गदर्शन, त्यांच्यात पेरलेली कळकळ आणि शिस्त याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि अभिनंदन. प्रिय पालक आणि कुटुंबीय, आपल्या मुलांना दिलेली साथ, प्रोत्साहन आणि विश्वास त्यांच्या यशाचा मुख्य आधार आहे. आजचा दिवस तुमच्यासाठी तितकाच अभिमानाचाच आहे. आपल्या मुलांना अशाच प्रकारे साथ, प्रोत्साहन द्यावे ही सर्वांना नम्र विनंती. आज ह्या मंचावर सादरीकरण करणाऱ्या सर्व कलाकारांचे मी आभार मानत आहे. हा क्षण मनापासून जगा. आनंदाने, प्रामाणिकपणे आणि अभिमानाने तुम्ही सादरीकरण केलेले आहे. तुमचा प्रत्येक सूर तुमच्या प्रवासाचा आणि संगीतावरील प्रेमाची जाणीव करून देत आहे. शेवटी ग्रेस म्युझिक अकॅडमी अशाच दृढतेने नवे कलाकार घडवत राहू, नवीन प्रतिभांना प्रेरणा देत राहू आणि समाजात सौंदर्य, संस्कार आणि संगीताची समृद्ध परंपरा रुजवत राहू ही मनपूर्वक शुभेच्छा. Once again, thank you very much for gracing me as a chief guest for this wonderful program. May God bless all. Thank you, sir. Thank you so much for your valuable words. Thank you so much for being with us. आणि मी तर म्हणेन एवढा वेळ दिला त्यासाठी, कारण जनरली फक्त हजेरी लावायची आणि एक दोन परफॉर्मन्सेस अनुभवायचे, एन्जॉय करायचे, पण तुम्ही आज पूर्ण वेळ हा कार्यक्रम त्याचा अनुभूती घेतलीत, त्याबद्दल खरं तर आम्हीच आपले आभार मानतो. यानंतर सन्मानपूर्वक मी स्वरमंचावर आमंत्रित करते फादर मॅकेनरो लोपेस यांना. Very good evening to all of you. Respected Chief Guest Father Ajit, Mr. Leo Pandit, Mr. Peter and Sonali Pandit, all the family members of Pandit family, all the children from the Grace Music Academy, all the parents and my dear brothers and sisters who are present here. Right now, let me tell you, I am feeling very overwhelmed. Because what we are witnessing this evening here is very, very special. Why it is very special? Because you see the past, the present and the future happening right in front of your eyes. And it is a very special occasion to witness such thing.
आणि आज जे आपण पाहतो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हे छोटं नाही आहे. हा फक्त एक कार्यक्रम नाही आहे, हा इतिहास घडवणारा क्षण आहे. आपण इतिहास आपल्या समोर पाहिलेला आहे आणि भविष्य देखील पाहत आहोत. म्हणून हा क्षण महत्वाचा आहे, इतिहास घडवणारा क्षण आहे. लिओ पंडित, त्यांचे पूर्ण कुटुंबीय आज पिढ्यानपिढ्या आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये आपल्या मुलासाठी असे कार्य करत आहेत जे कदाचित पहिलं कोणीही केलेलं नाही आहे. आणि त्यामुळे आपल्या मुलामध्येच नाही तर आपल्या ह्या शहरामध्ये बदल घडून येणार. मी बोलत आहे फक्त म्हणून बोलत नाही आहे. म्युझिक, संगीत ही एक शक्ती आहे. हा फक्त परफॉर्मन्स नाही आहे. मला बरीच लोक म्युझिक परफॉर्मन्स जज करण्यासाठी बोलवत असतात. मी जात नाही. मी कधीही म्युझिकला जज करण्यासाठी जात नाही. कारण म्युझिक हा एक अनुभव आहे, संगीत हा एक अनुभव आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने, आपापल्या वतीने जेवढ्या सुंदररित्या हा म्युझिकचा अनुभव स्वतः आणि इतरांना देऊ शकतो ते आपण देतात, त्याचा आनंद आपण घ्यावा. म्हणून मला स्वतःला संगीताला जज करण्यासाठी मला आवडत नाही, मी जात नाही. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, संगीत ही एक शक्ती आहे. आणि आपण संगीतामध्ये काय शिकत असतो? आपण संगीतामध्ये शिस्त शिकत असतो. आपली मुलं जी इथे आहेत ते फक्त संगीत शिकत नाही, ते फक्त वाद्य शिकत नाही की कीबोर्ड कसा वाजवायचा, गिटार कसं वाजवायचं किंवा ड्रम किट कसा वाजवायचा. ते पहिल्या प्रथम शिस्त शिकतात. आणि जर आपल्यामध्ये शिस्त असली तर आपण संगीत शिकू. संगीत आपल्याला संयमशीलता शिकवत असते. टू बी पेशंट, हॅव पेशन्स. मला आजच सुपरस्टार बनायचं आहे, आज मी कीबोर्ड हातामध्ये घेतला, मी आज सुपरस्टार झालो नाही. संयमशीलता ती वेळ आहे. आपण ट्रिनिटी कॉलेजला अफिलिएटेड आहोत, तिकडे स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपल्याला वेळेनुसार पार पाडायच्या आहेत. परीक्षा आहेत, आज आपण कॉन्व्होकेशन घेतलेलं आहे. आपल्याला स्टेप बाय स्टेप पुढे जावं लागते. त्यामध्ये आपल्या मुलांना संयमशीलता आपली मुलं संयमशीलता शिकत असतात. आणि तिसरा, आपली मुलं धैर्य, हिम्मत शिकत असतात. ह्या स्टेजवरती येणं, ह्या मंचावरती येणं, लोकांसमोर उभं राहणं आणि प्रस्तुत करणं हे धैर्याचं काम आहे. त्यामध्ये आपल्या मुलांना ती पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट आपण म्हणतो, आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व घडून येत असते, त्यांचं ते कॅरेक्टर फॉर्म होत असते. आपली मुलं हे संगीताद्वारे शिकत असतात. आणि म्हणून मी सांगितलं माझ्या प्रिय बंधू भगिनींनो की संगीत हे फक्त प्रस्तुत करण्यासाठी किंवा परफॉर्मन्स नसतो. संगीत ही एक शक्ती आहे आणि या शक्तीचा अनुभव आपण आपल्या मुलांना देत आहोत. आणि मला आशा आहे बंधू भगिनींनो की संगीतामुळे, जसं मी सांगितलं, आपल्या जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या शहरामध्ये पुष्कळ बदल घडून येत असतो. कारण संगीत हे कधी कोणाला दुखवत नसते, तर उलट आनंद आणून देत असते, शांती देत असते. जसं आज आपल्या मनाला, जसं मी सांगितलं सुरुवातीला, आय एम फिलिंग ओव्हरवेल्ड. आपल्याला आज किती चांगलं वाटत आहे की आपण एवढे परफॉर्मन्स पाहिले, एवढे चांगलं संगीत आपण ऐकत आहोत. त्यामुळे आपल्या मनाला किती समाधान वाटत आहे. आपल्याला राग नाही आला किंवा आपल्याला काही तोडफोड करायला वाटलं नाही. संगीत आपल्याला ते समाधान देत असते. आणि म्हणून जिथे इंग्रजीमध्ये सांगतो, where there is hatred, music can bring healing. Where there is hatred, music can bring healing. काही वेळा अगोदर काही देशातल्या, आपल्या जगातल्या काही भागामध्ये जिथे युद्ध चालू आहे, मी त्या जागेचं नाव नाही घेऊ इच्छित, कारण असं वाटणार की मी त्यांच्याबद्दल प्रमोशन करत आहे किंवा त्यांच्या बाजूने बोलत आहे. तसं काही नाही आहे. मी एक न्यूट्रल व्ह्यू पॉइंट, ओपिनियन सांगत आहे. जिथे युद्धाने सगळी घरं दारं नष्ट झालेली, शहर नष्ट झालेलं, तिथे कोणीतरी एका लहान मुलाचा व्हिडिओ घेतला. ते लहान मूल एक गायन गात होते आणि तो व्हिडिओ पुष्कळ व्हायरल झाला. त्या व्हिडिओमुळे पुष्कळ लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू आलेले. आता त्या युद्धामध्ये कोण बरोबर आहे, कोण चुकीचं आहे ते आपल्याला ठाऊक नाही, परंतु ते गाणं, ते गायन त्या लहान मुलाने गायलेलं, त्यामुळे जगातील लाखो लोकांच्या आत्म्याला स्पर्श झाला. ती शक्ती आहे संगीतामध्ये. आणि म्हणून where there is hatred, music can bring healing.
आणि आज आपण म्युझिक थेरपी बद्दल बोलत असतो की लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण असतात किंवा समस्या असतात. म्युझिक थेरपी, संगीताची थेरपी त्यांना कशी मदत करू शकते, त्यांना कशा प्रकारे त्या समस्यातून, मानसिक समस्यातून, मानसिक तणावातून बाहेर काढू शकत असते. म्हणून आज म्युझिक थेरपी आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, संगीत ही एक शक्ती आहे. आपण आपल्या मुलांना पीटर पंडित त्यांच्या अकॅडमीमध्ये आपण समावलेला आहे. नेहमी लक्षात ठेवा, आपली मुलं संगीत शिकत आहात, तुम्ही त्याला प्रोत्साहन देत राहा, परंतु आपल्या मुलांनी परफॉर्म करावं एवढं पुरेसे नाही आहे. संगीताबरोबर आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व कसं घडेल, संगीताबरोबर आपली मुलं समाजामध्ये कशा प्रकारचा बदल घडवून आणणार ते देखील आपण एक पालक असल्याने आपल्या मुलांना शिकवायला पाहिजे. आणि म्हणून माझ्या शुभेच्छा, माझी प्रार्थना हीच आहे की ज्याप्रमाणे आपण आपल्या मुलांना प्रोत्साहन दिलेलं आहे, त्यांना जो सपोर्ट दिलेला आहे, त्यामुळे आपली मुलं आज ह्या मंचावरती आहेत. त्यांना अजून सपोर्ट द्या, त्यांना अजून प्रोत्साहन द्या की जे काही ते करतात ते सर्वात उत्कृष्ट होऊ दे. Let them be the best musician that they can be. If they are playing the keyboard, let them be the best keyboardist. If they are playing the guitar, let them be the best guitarist. Don't limit them. Let them go ahead as much as they want. But let them also use music to transform their own lives, transform the society they live in. You have the live example of Mr. Peter Pandit. Music can never be arrogant. म्युझिक कॅन नेव्हर बी ॲरोगंट. म्युझिक, संगीतामुळे आपण गर्विष्ठ कधीही होऊ नये, संगीतामुळे आपण नम्र होऊ दे. हे उदाहरण आपल्या समोर आहे, मिस्टर पीटर पंडित. मी आलोय तेव्हापासून पाहत आहे. पीटर पंडित सर, त्यांना गर्व नाही आहे, ते स्वतः माईक आणून इथे विद्यार्थ्यांना देत आहेत, स्वतः जाऊन या वाद्यांची अरेंजमेंट करत आहेत. ते स्वतः सर्व हे जे लॉजिस्टिक्स आपण म्हणतो ते स्वतः करत आहेत. त्याला म्हणतात नम्रता, नम्र असणे, आणि तेच संगीत करू शकते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण बरीचशी उदाहरण पाहिलेली आहेत. बॉलिवूडमध्ये, हॉलिवूडमध्ये जे म्युझिशियन होते, जे संगीतकार होते, ज्यांना गर्व होता, ज्यांना ॲरोगन्स होतं, ते आज कुठेच नाही आहेत, ते निघून गेलेले आहेत. They got in the scam, they became victims of fraud. ते आज नाही आहेत. जेवढे आपण नम्र राहू, संगीत आपल्याला तेवढंच उंच घेऊन जाईल. हीच माझी प्रार्थना आणि शुभेच्छा आहेत. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू, डिअर पीटर अँड ग्रेस म्युझिक अकॅडमी अँड ऑल ऑफ यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू सो मच फादर. थँक्यू. लिओ फ्रान्सिस पंडित सर, कृपया मार्गदर्शन करावं. गुड इव्हनिंग टू एव्हरीवन. आदरणीय रेव्हरंड फादर अजित, आदरणीय रेव्हरंड फादर मॅकेनरोल, सर्व प्रतिष्ठित, सन्माननीय आणि आदरासाठी पात्र असलेली व्यक्ती, उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, आपणा सर्वांना आम्ही नम्रतेने अभिवादन करतो. प्रियजन हो, The 2 Corinthians chapter 12 verses 9. My grace is sufficient for you. माझी कृपा तुम्हाला पुरे आहे, माझा अनुग्रह तुम्हाला पुरे आहे. आज या गुरुकुलामध्ये ग्रेस फाउंडेशन ही जी संकल्पना आहे ती गुरुकुलासारखी आहे. आपल्यात असलेलं ज्ञान, समजदारी, सज्ञानपणा आणि कलागुणांना एक प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये समर्पित करणं, ही भावना जागृत ठेवून ग्रेस फाउंडेशन नेहमी कार्यरत आहे. या ग्रेस फाउंडेशनमध्ये ज्यावेळेस ही सर्व विद्यार्थी येतात, आपल्या म्युझिक शिकण्याच्या कार्यक्रमासाठी ते जे स्किल ते स्वतः घेतात आणि त्याला विस्तृत करतात, यामागे एक व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन सिस्टम आहे. त्याच्यामधला एक सुंदर असा गुण तो एक नर्चरन्स. नर्चरन्स म्हणजे त्याला, त्या छोट्या रोपट्याला घडवणं, फुलवणं, शिकवणं, त्याला ज्ञानामध्ये वाढवणं,
या सगळ्या कलागुणांना प्रोत्साहन दिलं जातं. या सर्वांमध्ये आमचे छोटे बंधू पीटर फ्रान्सिस पंडित अतिशय डेडिकेटेड, गुणवंत, संयमी, प्रामाणिक आणि उच्च ध्येयाने प्रेरित, की जे समर्पण आपल्या समाज व्यवस्थेला नेहमी प्रगतीपथाकडे आणि उज्ज्वल भविष्याकडे नेईल हे त्यांचं स्वप्न आहे. पीटर सर, त्यांचं कुटुंब, सोनाली मॅडम, त्यांचे 2 चिरंजीव हे सर्व या कार्यामध्ये प्रभावीपणे कार्यक्षम आहेत. आम्ही त्यांना धन्यवाद देतो. आणि हे सर्व करत असताना पंडित कुटुंबीय, आमचे वडील फ्रान्सिस जॉन पंडित गुरुजी, ते गुरुजी होते. त्यांच्या जीवनामध्ये सचोटी, प्रामाणिकपणा, ईश्वराबद्दल आदर आणि समाजाप्रती असलेली कृतज्ञता या सर्व गुणांनी ते श्रीमंत होते. आणि म्हणून हीच गुणवत्ता आमच्या जीवनामध्ये आजही प्रवाहित आहे. आणि नेहमी या सर्व गुणांना घेऊन प्रत्येक गोष्ट ही मानवी जीवनासाठी समर्पित असावी, उत्कर्षासाठी असावी, प्रगतशील जीवनासाठी असावी, असं आमच्या या ग्रेस फाउंडेशनचं नेहमीच योगदान राहील. प्रियजन हो, आज या सुंदरशा कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी जी उपस्थिती दिली, आपलं योगदान दिलं, त्याबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत. सर्वांसाठी पुन्हा एकदा ईश्वराकडे आपणासाठी प्रार्थना आणि आभार. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू व्हेरी मच सर. विशेष आभार मानू इच्छित आहेत, कृतीतून, शब्दातून नाही. त्यांना आमंत्रित करते. आणि मंडळी, यानंतर फक्त 2 परफॉर्मन्सेस आपल्यासमोर होणार आहेत. त्यामध्ये आपली सुद्धा आम्हाला गरज लागणार आहे, कारण हा परफॉर्मन्स आपला सगळ्यांचा असणार आहे. यानंतर जो एक आहे तो आपण यावं. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केलेली आहे, हातभार लावलेला आहे, त्या सगळ्यांप्रती ऋण निर्देश म्हणजेच वोट ऑफ थँक्स असतं. एकदा सरांसाठी आणि मॅडमसाठी जोरदार टाळ्या. हा प्रातिनिधिक सन्मान या दाम्पत्याने स्वीकारलेला आहे. ते नाहीच म्हणतात की नको, आमचा सन्मान नको, पण भोसले सरांनी यावेळेस ऐकलेलंच नाहीये त्यांचं, त्याच्यामुळे हा सन्मान त्यांना स्वीकारावा लागलाय. हा प्रातिनिधिक आहे सगळ्या पालकांच्या वतीनं. स्तुती आणि स्तुतीचे बाबा पीटर पंडित सर आणि सोनाली पंडित मॅडमचा सन्मान करतायत. Good evening, everyone. As we bring this event to an end, I am deeply indebted to get the opportunity to propose the vote of thanks. First and foremost, I thank the Almighty, the unseen composer of every rhythm and blessing who made this event possible. This extravaganza is not just an event, it is a tribute woven with love, faith, and cherished memories. With deep respect and appreciation, I thank our esteemed chief guest, Father Ajit Muniz and Father McKendro Lopez. Your presence uplifted our celebration and added spiritual depth to every note performed today. My sincere gratitude goes to our guest of honor, Mr. Ashok Berad and Mr. Leo Francis Pandit, for encouraging young talent and standing as pillars of inspiration for our students. A heartfelt thank you to all our generous sponsors and emotional well-wishers. Your support transformed dreams into melodies and made this grand celebration a reality. The silent strength behind this musical extravaganza are dear parent volunteers. Your time, dedication, and tireless support turned every note into a celebration of togetherness. I extend a heartfelt gratitude towards you. This event shone brighter because of your generous hearts and helping hands. I thank the supportive team of sound system, LED screen, LED lights, photographers, and Mauli Sankul for facilitating us with the essential resources. I thank all the parents for their constant trust and encouragement, and our dear audience for lending not just your ears but your hearts. With gratitude echoing like a lingering refrain, we conclude with an ending, but with a promise that the music will continue to live on. Thank you and good night. Thank you, Revati. Thank you so much. Okay, let's move on with a nice performance. एक छोटासा क्यूट परफॉर्मन्स आहे, तो आधी मंचावरून साजरा होईल आणि मग त्यानंतर एक गंमत आहे. यावं सय्यारा परफॉर्मन्ससाठीची सगळी टीम मंचावर यायची आहे. आणि यानंतर आणखीन एक परफॉर्मन्स होणार आहे. अनेक जणांनी ते गाणं आपल्या कॉलेज लाईफमध्ये ऐकलं असेल.
सांगते मी तुम्हाला त्याची गंमत, पण आधी आपण हा परफॉर्मन्स एन्जॉय करूया. चलो, ऑल द टीम, ऑल द प्लेयर्स फॉर सय्यारा. जमलं आहे. म्हणजे आठवत असेल की 90sच्या जमान्यात पॉप म्युझिकचा एक जमाना आला होता. पॉप गीतांचा एक काळ होता आणि अनेक असे पॉप स्टार तेव्हा उदयाला आले होते. त्याच्यातलाच एक कलाकार अली हैदर. त्याचं एक गाणं आता सादर होणार आहे. मी पीटर सर, मला तुम्हाला एक खास आठवण सांगायची आहे गाण्याबद्दलची माझी. आम्ही एसपीच्या हॉस्टेलला होतो आणि आम्ही 4 जणी हे गाणं नेहमी म्हणायचो. आमची एक मैत्रीण होती कामिनी म्हणून, ती मुंबईची होती आणि तिने ते वॉकमन वगैरे होता तेव्हा, तर तिने ती कॅसेट आणली होती आणि आमचं ते पाठ झालं होतं आणि आम्ही खूप भाव खायचो कारण कोणी ऐकलेलं नव्हतं ते गाणं. आम्ही सांगायचो आम्हीच लिहिलंय म्हणून. हा म्हणजे आम्ही मुली विचारायचं की कुठलं हे गाणं, आम्ही म्हणतो आम्ही तयार केलंय चौघींनी. कारण तेव्हा अली हैदर एवढं माहिती नव्हता, नवीनच जमाना होता तो असा. त्यामुळे माझ्यासाठी हे गाणं फार प्रिय आहे. अनेक आठवणी माझ्या जाग्या झाल्या आहेत. हे गाणं आहे पुरानी जीन्स और गिटार, मोहल्ले की वो छत और मेरे यार. फार सुंदर गाणं आहे, तुम्ही सगळे एन्जॉय कराल. मी तर म्हणणार आहे कारण माझं आजही ते गाणं तोंडपाठ आहे. येस, व्हेरी गुड.
कार्यक्रमाच्या अंतापर्यंत येऊन पोहोचलोय आणि कार्यक्रमाचा शेवट अर्थातच लकी ड्रॉचे विनर्स घोषित करूनच होणार आहे. मी म्हणलंच आहे 3 जणांची इच्छा पूर्ण होणार आहे, 3 जणींची, आणि 3 जणांचं काम हलकं होणार आहे सोन्याची नथ घेऊन देण्याचं. तर काय कोण किती भाग्यवान आहे आज ते बघूयात. चला तो बॉक्स द्या माझ्याकडे. सगळ्यांनी चिठ्ठ्या टाकल्यात त्याच्यामध्ये नक्की? येस, हो, मध्ये घ्यायचा तो बॉक्स. सगळ्यांनी त्याच्या चिठ्ठ्या टाकल्या असतील तर संधी आहे. सो फिंगर्स क्रॉस, टिक टिक 1. बघूयात कोणाकोणाची नावं येतात ते. येस, ओके, चलो. पैकी त्यांच्या निरागस हाताने आपण काढूयात. चला ये अर्जुन, तू पण ये. चल, अर्जुन शिवाय मला बरं नाही वाटत. काय ते घोळायचं, हलवा घोळा तळा काय काय करायचं ते सगळं करूयात. त्याचं काय माहिती, मुली म्हणजे महिला मला असं म्हणतात, आम्ही आधी आलो होतो, आमची चिठ्ठी खाली गेली असेल, जरा खालून हात घाला. असं मला नेहमीचा अनुभव आहे, कारण आम्ही लोकमत सखी मंचाचे आपण नेहमी काढतो लकी ड्रॉ. त्यामुळे हलवा रे एकदा तुम्ही सगळे मिळून हलवा. हलवा ते ते सोडायचंच नाही का आपल्याला आज? ओके. हा झालं, ओके. चलो चलो, लेडीज फर्स्ट. काय तुझं नाव? अंशिका. अंशिका. अंशिका पहिला विनर देते. हजीर तो वजीर, नसेल तर चिठ्ठी बाद. आत्ताच गेली वगैरे असं कोणीच सांगायचं नाही. हा चला घ्या. मीच वाचते, मराठीचा आनंद आहे आमच्याकडे. हा, प्रसाद जोशी आहेत का? मिसेस जोशींचं स्वप्न पूर्ण व्हायला बघताय, टिकटिक करताय, पण ते नाही आहेत. चिठ्ठी बाद. बसलेल्यांना आनंद होतो गा बाद झाली की. चला. अहो मी पण त्याच मानसिकतेची, असं काय करता? बाय द वे माझी चिठ्ठी नाहीये बरं का, आधीच सांगते. हा मॅडम, माझी चिठ्ठी पण टाकायला पाहिजे पुढच्या वेळेस. हा, शेवटपर्यंत मी पण असते ना, कारण. चलो काढा, एकच द्यायची. चलो फटाफट. शिवानी पोटे. चला, कोणी नाही काढली, पटकन काढा पुढची. हे बाळांनो इकडे या, इथे ये, इथे ये. चला पटकन एक पुढची चिठ्ठी. चल. जॉय राकेश पाटोळे. असे उभे राहा. चला पटकन, काय मजा येते. वा. चला, जे बसले त्यांचं फुल वसूल व्हायला पाहिजे वेळ. ज्योती देशपांडे. हे तुम्ही आधीच नाही म्हणू नका, ते मागून येतील मग. बसलेले आधीच म्हणतात नाहीयेत नाहीयेत. चला घ्या पटकन पटकन पटकन, भरपूर संधी आहे तुम्हाला. तुम्ही एक एक काढून ठेवा हातात चिठ्ठी. चला एक एक काढून ठेवा. अस्मिता अविनाश जाधव. आधीच काय गेली बघू तर द्या. तुम्ही कोण? नाही. ओके, काय हे? अक्षत काय वाजतंय? काय? अक्षता नाही, आडनाव गायकवाड आहे. अक्ष काहीतरी सुरुवात आहे. काय लिहिलंय हे? अक्षदेश का असं काहीतरी नाव आहे. नाहीये ना, जाऊ द्या. कोण आहे? कोणतरी हात करताय. अंशिका नाहीये हे नाव. अंशिका नाहीये, बट इट इज नॉट अंशिका. आय नो शी इज अंशिका गायकवाड, पण चिठ्ठी अंशिका नाहीये. नाव काहीतरी वेगळंच आहे. बघा बरं एकदा. काय आहे? अक्षदा आहे. हे अक्षदा आहे असं आम्ही गृहीत धरतो. अक्षदा, तुम्ही कोण? खरंच खरंच मग अशी तुम्ही अंशिका होत्या. अक्षताच आहेत का? या, ओके. थांबा थांबा थांबा, एक झाली, आता 2च लागणार आहेत आपल्याला. तू अंशिका आहे, पण तू गायकवाड नाहीये ना. गायकवाड. एक मिनिट थांब. अंशिकाला आधी द्या. सॉरी, अक्षदा या. अक्षदा लोखंडे, सॉरी गायकवाड यांना पहिली सोन्याची नथ. माझी पोपडी वळायला लागली, तर बराच वेळ झाला ना. एक मिनिट हातात ठेवा. आता परत काढू नको. अर्जुन वेट. एवढं आहेत का मला बघू द्या. हे कोणी दिलं होतं? ओके, रेखा लोखंडे. चलो पुढचं नाव शोधू आम्ही तोवर.
आहेत का नाही? आपल्याला वेळ वाचेल म्हणजे. थांबा थांबा, उघडूनच नका देऊ. माझ्या हातामध्ये रोल्विन पंडित, बरोबर आहे? रोल्विन पंडित आहेत. ओके, बाकी सगळे टाकून द्या चिठ्ठ्या. झाले आपले 3 विनर झाले. चला, जोरदार टाळ्या. या 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 या. चला, न्याय झाला बाबा पंडित परिवाराकडून पंडित परिवाराला. भावकीतली भांडणं नको नंतर. या या. थँक्यू. ज्यांनी चिठ्ठ्या काढून दिल्या त्या मुलांना थँक्यू सो मच. आणि ज्यांना घसघशीत सोन्याची नथ मिळाली आहे त्या सगळ्या माझ्या मैत्रिणींचे मनापासून अभिनंदन. ज्यांना नाही मिळाली वाटू देत ना. येस, अशी एक छानसा फोटो. या या. तिसऱ्या कोण होत्या त्या? नथ दाखवा, नथ काढा त्याच्यातनं बाहेर. येस, क्या बात आहे. घसघशीत सोन्याची नथ. चला बाबा, पाडवा साजरा झाला आपला. लवकर जाता पाडवा. संक्रांत पण आहे त्याच्या आधी. बाबा, ओके. शोलेचे भक्त काय सोडत नाहीत आपल्याला. मनापासून आभार मानते. थँक्यू सो मच. आज मुलांचं कौतुक पाहण्यासाठी आणि बेस्ट म्युझिक अकॅडमीला खऱ्या अर्थानं सन्मानित करण्यासाठी तुम्ही एवढा वेळ थांबलात. थँक्यू सो मच. पुढच्या वर्षी याहीपेक्षा मोठ्या उत्साहात, आनंदात आपण नक्की भेटणार आहोत. तारीख लवकरच आपल्याकडे येईल. मला तर लगेच कळणार आहे पुढच्या बुकिंगसाठी. मी पुन्हा एकदा मान्यवर पाहुण्यांचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. शुभरात्री. जय हिंद. या सगळे, या समोर या सगळे.